आणि उद्या काय माझ्यासोबत होईल मला ते माहीत नाही. आणि उद्या या दुनियामध्ये सगळं फ्री केलं तर अशी कुठली वस्तू आहे तू ती सगळ्यात पहिल्यांदा विकत घेणार? टाइम कोल्ड कॉफी घेणार. भाऊ सगळं जर फ्री असेल तर तू कोल्ड कॉफी घेणार. तर कसे आहेत मित्रांनो, स्वागत तुमचं ब्लॉग डे नंबर 18 मध्ये. तर खूप छान वाटते आज तुम्हाला भेटून मला, कारण की आजचा माझा दिवस आहे ना आत्ता सुरू झाला आहे बघा. आणि आमचा भाऊ मोबाईलमध्ये बघतोय, तसं आमचा मागचा भाऊ हाय करा आमच्या पब्लिकला. चला आता भेटूया. आता आम्ही शूटला चाललो आहे मित्रांनो. आज आम्हाला कॅफेचं शूट आहे आणि आम्ही आत्ता आलेलो आहे कॅफेमध्ये. तर ते कॅफे आपलं पुढे माहिती आहे का, शाहूनगर आहे ना, शाहूनगरच्या त्या अटल बिहारी वाजपेयी गार्डन आहे ना, त्याच्या एक्झॅक्टली समोर आहे ते कॅफे. खूप छान कॅफे नाही का, त्यामध्ये आता माहीत नाही आपलं काय काय भेटते, पण ते म्हटले शॉवरमा. तर आज आपण शॉवरमा खाणार आहोत गाईस. तर आता आम्हाला एक कॅफेचं शूट होतं, पण त्यांचं फक्त शॉवरम्यावरती ऑफर आहे. सो फक्त शॉवरम्याचं आम्ही शूट केलं आहे. शॉवरमा मी आता खात होतो नाही का, खूप भारी चव आहे, म्हणजे नाही का चांगलं लागतं शॉवरमा. आणि मेन गोष्ट नाही का, यांच्या शॉवरमामध्ये नाही का वीटपासून बनवलेला हा बेस आहे. आता हे शूट घेत होते, आता शूट घेऊन झालं आहे. तर मस्त ओके डन. तर चला आता शॉवरमा खाऊन भेटू. तर मित्रांनो आता जस्ट नाव ते शूट झालेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहे आता दुसऱ्या ठिकाणी. आता आमचं दुसरं शूट आहे रावेतमध्ये. तर चला जाऊया. आणि तिथं पण एक कॅफेच आहे. तर कॅफेमध्ये काय काय दिसते, कसा कसा ॲम्बियन्स आहे, चला आपण आता पुढे जाऊन बघूया. चला काय हमारे पास है ना ड्रोन भी है हमारे पास, सब आहे. हाँ ड्रोन भी है. तर गाईज आता आम्ही आलेलो आहे आमच्या दुसऱ्या डेस्टिनेशनवरती आजच्या. तर तुम्ही बघू शकता, तर ते डेस्टिनेशन आहे समोरचं. इथून दिसणार नाही मला माहिती आहे, मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. तर चला आता दाखवतो बघा तुम्हाला. बघा हे आहे ते ग्रीनलँड म्हणून. चला इथून नाही तुम्हाला पुढे गेलं दाखवतो. बघा हे आहे ते ग्रीनलँड कॅफे, जे की आहे कोरियन पास्ता आहे. त्यानंतर पास्ताचे पण भरपूर ऑप्शन आहे. त्यानंतर बर्गर आहे. आपण बर्गरची पॅटी पण स्वतःच बनवतो, असं नाही की आपण बाहेरून आणतो आहे किंवा काय करतो आहे, तसं काही नाही. त्यानंतर स्टेक आहे आपल्याकडे, जी जिमला जातात किंवा त्यांना असं नाही. तर मित्रांनो आता आम्ही आलो होतो ग्रीनलँडच आहे ना, कॅफे ग्रीनलँड. हे आहे तिथले ओनर. हाय करा आमच्या पब्लिकला. तर हे आहे तिथले ओनर. आणि आत्ता आमच्या समोर बघा फूडमध्ये हे सगळं काही ठेवलेलं आहे. हा आहे चिकन पास्ता, फर्स्ट टाईम चिकन पास्ता, कोरियन चिकन पास्ता. आणि हो चिकन बर्गर्स आहेत. परत हे ड्रॅगन सॅलड आहे, एक्सप्रेसो. हां ड्रॅगन बेरी बाउल. ओके ड्रॅगन बेरी बाउल. परत एक चिकन सॅलड, ते पण चिकन सॅलड आहे ना, चिकन सीझर सॅलड. तर बघा हे असं काही भरपूर साऱ्या गोष्टी. आणि हे व्हेजमध्ये वाटतं. तर अशा सगळ्या काही गोष्टी आहेत. चला आता आपण ट्राय करूया आणि शूट करूया. नंतर आज आम्ही हेल्दी फूड खातो. हेल्दी फूड बघा हे. परत हे सॅलड आहे, चिकन सॅलड. चिकन पास्ता. वाव. Then where is my chamcha? हे काय होतं? Huh? Here is my chamcha and his dragon fruits bowl. खूप टेस्टी हे ड्रॅगन फ्रूट बाउल. सगळं काही चांगलं आहे रे, मस्त आहे. आज मी नाही का हा बर्गर नाही खाणार, कारण कसं असतं ना, मी खूप हेल्थ कॉन्शियस बॉय आहे नाही का. मी माझ्या फिटनेसकडे खूप लक्ष देतो, म्हणून जिथं मला काही हेल्दी खायला भेटतं मी तिथं नक्की खातो, बरोबर ना. कसं लागतं? आमचा भाऊ व्हेजिटेरियन आहे, म्हणून चिकन सॅलड तो खाणार नाही. चिकन आहे काय? चिकन आहे माहिती आहे. तर खूप मस्त आहे सगळं काय. तुम्हीसुद्धा नक्की एकदा या. लोकेशन आमच्या रीलमध्ये बघा, ग्रीनलँड म्हणून कॅफे. चिकन नाही वाटत रे.
मित्रांनो आता आपलं शूट झालेलं आहे आणि माझा विचार आला आहे की यार शूट झाल्यानंतर मला ना लय बोर होतं, तर आपण थोडी मस्ती करून या. मस्तीला आपण काय करू शकतो, पब्लिकला जाऊन काय पण बोलू शकतो. पब्लिक मला कॉफी पाजतील, बघूया कॉफी पाजतील का नाही कॉफी पाजतील. भाऊ मी एक ब्लॉगर आहे, ब्लॉगमध्ये हाय कर झालं. हाय हॅलो. तुमचं नाव काय? माझं नाव निखिल. निखिल अथर्व. अथर्व. प्रणव गोसावी. प्रणव गोसावी. तुम्ही इथं कुठं राहिलं आहे? इथं दांगोड इथं. ठीक आहे. तुमचं तुम्ही ना एकदम स्मार्ट आहेत का डम्प आहेत? डम्प मीडियम मीडियम आहे. मीडियम मीडियम. एक क्वेश्चन विचारतो मी, त्याच्यात आपल्याला कळेल की तुम्ही तिघं स्मार्ट आहेत का नाही. चालेल? याला विचार. ठीक आहे. तिघांना तुम्ही 3 वेळा स्टॉप म्हणू शकता. तुम्ही 3 वेळा टॉप म्हणू शकता. टॉप 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 अजून 5 वेळेस, टॉप 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 अजून 3 वेळेस. टॉप टॉप टॉप. तुम्ही ग्रीन सिग्नलवर काय करताल? जाणार. कन्फ्यूज नाही झाला भाऊ. भाऊ तुला विचारू, या दुनियामध्ये सगळं फ्री केलं तर अशी कुठली वस्तू आहे तू ती सगळ्यात पहिल्यांदा विकत घेणार? एवढं कन्फ्युजन. फर्स्ट टाइम कोल्ड कॉफी. कोल्ड कॉफी घेणार. भाऊ सगळं जर फ्री असेल तर तू कोल्ड कॉफी घेणार? अरे ते ऑलरेडीच फ्री आहे रे. अरे हा तरी पण घ्यावाच लागेल ना. ठीक आहे भाई, बोला बापू दिखताय तो दिखताय. हां तुला विचारू. ठीक आहे. बिल्डिंग नंबर 1, बिल्डिंग नंबर 2 या ठिकाणी आग लागली आहे. ॲम्ब्युलन्स सगळ्यात आधी कोणाची आग विझवणार? आता ॲम्ब्युलन्स कसं काय विचार. हा तुम्ही तिघं पण शातीर एकदम. गांधीजी के 4 बंदर अभी. 3 अरे मी मला पण काउंट केलं रे. ठीक आहे. तुम्ही कॉलेजला कुठे? झालं कॉलेज झालं. कॉलेज झालं. आता जॉब करताय. जॉब किती आहे सॅलरी? काय 4.5 साडे तेवढीच सगळे तो 25 महिना. मी बी. 30 काय करताय? IT मध्ये. IT मध्ये? तिथं आहे का? तिथं आहे हाय सगळीकडे काय आहे? काय आहे? ठीक आहे. थँक्यू मित्रांनो. भेटूया. नाव काय आहे? हां यूट्यूबचं नाव काय? PCMC फूडीज. PCMC फूडीज. एकदा सर्च करा यूट्यूब. थँक्यू बाई. नमस्कार. नमस्कार. मग DY पाटीलला. हां मी तो कार्टून असतो तो मी चेक आहे. मग तुम्ही कुठल्या कॉलेजला झाले का? व्हिडिओ कसे असतात? एक नंबर ना. तू पाहिलं का? खरंच पाहिलं. थँक्यू. चला मित्रांनो आपला ब्लॉग सुरू झालेला आहे. थँक्यू. दादाला विचारू, भाऊला विचारू. एवढं सोनं भाई ऐक ना. अरे भाई तुझ्याकडे एवढं सोनं आहे, थोडंसं गरिबांना असं उधार दे काहीतरी. हां अरे तुझ्याकडे पण काहीतरी असं फेक 1 तोळा फेक. जड नाही होत का तुला सोनं? नाही. तुला ते तुम्ही असं एन्जॉय करत होते. मला वाटलं थोडं सोनं जर दिलं मला. अरे भाईकडे आहे छोटी आहे. कुठलं देवाला गेले होते का तुम्ही? चला एकदा हाय करा बघ. चॅनल आहे काय? हां चॅनल आहे. PCMC फूडीज. थँक्यू. PCMC फूडीज. हां हे बघा हे यांचाच ब्लॉग आहे. दादा ओळखतात मला. दादा ओळखतात. थँक्यू. हॅव अ नाईस डे. थँक्यू. झालेलं आहे मित्रांनो आता आपलं शूट पण. दार भाई तू बोलू शकता है? को जगह दी गाड़ी लगाने को आपका बहुत बहुत शुक्रिया भाई Thank एक you. बात बताओ. एक शिल्पा शेट्टी और बिहार के कौन से रानी? हिरोईन तो गुलाबाचाई सन आता जस्ट नाव आमचं शूट वगैरे कम्प्लीट झालेलं आहे आणि हा कुठंतरी कॅमेरामॅन गेला तर वाटतं. आता मी घरी जाऊन बघणार आहे एडिटिंग करताना काय नक्की यांनी केलेलं आहे. तर आता आम्ही घरी चाललो आहे. सगळं शूट वगैरे झालेलं आहे कम्प्लीट, सगळं पॅकअप वगैरे करून. सो आता आम्ही घरी जाऊन बाकीचे काम करू. चला घरी जाऊन भेटूया गाईस. मित्रांनो आता जस्ट नाव घरी आलो. सगळं काम वगैरे सगळं काही संपवून आत्ता जस्ट नाव मी घरी आलो आणि फ्रेश वगैरे होऊन आता बसायचं मला एडिटिंगला. सो एडिटिंग पण झालंच आहे. आता फायनल टच आहे व्हिडिओचा.
तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि डेली ब्लॉग्स करायचं रिझन मला खूप जण विचारत आहेत की यार तुझं डेली ब्लॉग्स का करतो आहे, काय रिझन आहे डेली ब्लॉग करायचं. तर मित्रांनो मला फक्त एवढंच वाटलं की नाही का आता मी जी लाईफ जगतो आहे म्हणजे दिवसभरातून संध्याकाळपर्यंत काय काय गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये होत आहेत आणि उद्या काय माझ्यासोबत होईल मला ते माहीत नाही. आणि उद्या मी काय काय करेल, कुठं फिरेल, कुठं जाईल, कुठल्या हॉटेलमध्ये व्हिजिट करेल, मी ज्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय होईल त्या गोष्टी मला काहीच माहीत नाही. आणि माझी लाईफ मला एक गोष्टीने खूप इंटरेस्टिंग वाटते की नाही का की मी रोज माझ्या लाईफमध्ये काही ना काहीतरी वेगळी गोष्ट आहे. तुम्ही नोटीस केली असेल आज 17-18 दिवस झालेत. सो तुम्ही नोटीस केलं असेल माझ्या ह्या व्लॉग्सच्या डेजमध्ये की काय काय गोष्टी होत आहेत, काय काय नाही. नक्की म्हणजे रोज काही ना काहीतरी वेगळं. यार किती भारी लाईफ आहे ना माझी. मी खरंच नाही खूप नशीबवान आहे की अशी लाईफ देवाने मला दिली आहे की सगळं काही एकदम म्हणजे मी मजा करतो. मी दिवसभरात म्हणजे असं नाही की बाबा की म्हणजे 9 to 5 जॉबपेक्षा किंवा कुठल्याही गोष्टीपेक्षा माझी लाईफ मला खूप चांगली वाटते. की शूट वगैरे करणं असेल, एडिटिंग वगैरे बाकीच्या गोष्टी, रोज वेगळ्या हॉटेलमध्ये रोज नवीन माणसांना भेटणं हे कोणाच्या नशिबात असतं आणि ते मला भेटतं आहे. आणि खरंच मी खूप ब्लेस्ड आहे की देवाने मला एवढं सुंदर आणि एवढं चांगलं आयुष्य दिलं आहे, सगळं काही व्यवस्थित. तर एवढंच मी म्हणेल की माझ्या लाईफमध्ये रोज काही ना काही नवीन होतं आहे. आणि पहिली गोष्ट मला तुम्हाला पण सांगायला खूप आवडेल की मित्रांनो कुठलीही गोष्ट करताना ना ती लोकांसाठी नका करू, स्वतःसाठी करा. कारण की ही जी गोष्ट मी ब्लॉगिंग वगैरे करतो आहे ते स्वतःसाठी करतो आहे, कोणासाठी करत नाही किंवा कोण दुसऱ्यासाठी करत नाही. मी स्वतःसाठी लाईफ जगतो आहे माझी. आणि ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे शक्य झाल्या तर मी ह्या आधी नाही का खूप सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ह्याआधी की नाही का आपण म्हणतो की एखादी गोष्ट आपण विचार करू ते विचार करून पूर्ण होते. तर हे खरं आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन इज रिअल. मित्रांनो तुम्हाला सांगतो लॉ ऑफ अट्रॅक्शन एवढी महत्त्वाची गोष्ट आहे ना. तुम्ही व्हिज्युअलाइज तर करा तुम्हाला कशी लाईफ पाहिजे आणि काय काय गोष्टी आहेत. तर तशा सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्हिज्युअलाइज केले ना तर तशी तुमची लाईफ होत जाते. माइंडसेटचा खेळ आहे सगळा, बाकी काहीच नाही आहे. आणि आज जे काय आहे सगळं मी माझ्या माइंडसेटमुळं आहे. सो काही वर्षांपूर्वी मी सुद्धा फळं विकायचो, भरपूर साऱ्या गोष्टी माझ्यासोबत होत्या. ही लाईफ जगणं म्हणजे माझं एक ड्रीम लाईफ मी आज जगतो आहे. सो काय नाही, बाकी आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बोलूया. खूप सिरियस झाला वाटतं विषय, बट इट्स ओके. तर चला भेटूया उद्या. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये कळवा. तर गुड नाईट गाईज, टेक केअर, काळजी घ्या आणि ग्रोथ करत राहा. बाय बाय, भेटूया उद्या.